कायमी मशक विना कवलिये परीश्वरा ते तोषली काहीसे न पूजा करिना माते काहीच नाही माते काहीच नाही। श्री दत्तात्रेय महाराज सुमन झालो देवा तुझा पूजना मीच सुमन झालो देवा तुझा पूजना चरण कमल हारा माझी कुंकू मीच सुमन झालो देवा पूजना जीवन माझे दो घडीचे सार्थक करी तू त्याचे जीवन माझे दो घडीचे सार्थक करी तू त्याचे सुगुण माती होईन तुझ्या पायथ्याला मीच सुमन झालो देवा तुझा पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझा पूजनाला चरण कमल हारा माझी चरण कमल हारा माझी गुंफुले तनूला मीच सुमन झालो देवा तुझा पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझा पूजनाला कुणी तारी येतील प्रीती देव पूजायाला कुणी तारी येतील दत्तात्रेय महाराज लावतील भाडा मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला चरण कमल हारा माझी चरण कमल हारा माझी कुंकुले तनूला मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला मीच काय देऊ देवा तुझला पती विचारणार मुझे तुला तुमच्या तुला मागता तुला तुला मागता असो निरंतर एकची जन्म तुझला देण्या एकची जन्म तुझला देण्या भावा निर्धार दया भावा निर्धार श्री दत्तात्रेय महाराज या बाबा
व्यवस्थित ठेवा व्यवस्थित वाटले पाहिजे सगळे असे पूर्ण करायचं ते डबल लाईन तशी झाली toma. सगळ्याची वरच झालंय या बाबा त्यांना बोला या बाबा या बाबा या पुढे या बाबा ज्ञान दिले तू दवडीले ज्ञान दिले तू दवडीले मरत मरत गेलो गेला मी विश्वासघात रे गेला मी विश्वासघात रे ते भोगित आलो
दयाळा ते भोगित आलो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. इकडे 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 बाबा एक तुझ कैसे बजावे माझ्या श्री चबुराया तुझ कैसे बजावे एकाई नमज पासी तुझ कैसे बजावे गगनात हिमावेरा ऐसा मज हर्षाव रत्न माणिकांचा करू वाटे वर्षाव करू वाटे वर्षाव सुगंध पुष्पमोती तव चरणी वावे मी एकाई नमज पासी तुझ कैसे बजावे हे माझे श्री दत्तराया तुझ कैसे बजावे काही नमज पासी तुझ कैसे बजावे गडरी ना कधी बजला प्रिया ही उचित समाई गडरी कधी बजला. अवस्थान स्थान श्री क्षेत्र पांचाळेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड. श्री दत्त गुंफा हे आत्ताच अंगमहोत्सव केला ते स्थान.
पंच अवतार तुम्ही आरोगणेला, पंच अवतार तुम्ही आरोगणेला. शुक्रदर्शन हे तीर्थस्थान आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंच अवतार तुम्ही आरोगणेला, बीज करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल रस तुमचा हो, आरोगणा मम नितसाला. पंच अवतार तुम्ही आरोगणेला, बीजे करा. कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की. दर्शन तथा भोजनता असं हे स्थान आहे. गुंफा करून हे तीर्थस्थान आहे. करे जय जय दत्त दयाल, जय जय दत्त दयाल. करुणा निधी स्वामी माझी करुणा घन स्वामी. सेवा कर भोजन जगवंदन, करी कृपा त्रिनंदन. जय अंतरयामी जय जय दत्त. अरे सारा येणे नाही, येणे नाही. मन हा अवतार तुम्ही आरोगणेला, पंच अवतार तुम्ही आरोगणेला. विजय करावे मम सदनाला, विजय करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल दास तुमचा हो, मी दिन दुर्बल दास तुमचा हो. पावन करावे मज तुम्ही आरोगणेला, विजय करावे मम सदनाला. मी दिन दुर्बल दस तुमचा हो, पावन करावे मज पतिता हो. विद्ध जीवा मम शुद्ध करावा, करावे मम सदना. या श्रीनामाय म्हणतात या मंदिराला. आणि हे आत्मतीर्थ बाबा. किती किलोचा घंटा आहे? क्विंटलचा आहे का? 2-4 क्विंटलचा आहे. माहित नाही बरं का मला माहिती नाही किती क्विंटलचा आहे, पण भला मोठा घंटा लावलेला आहे. मोहोळचे बाबा आणि मानेकर बाबांनी दिलेले. जेवढा जोरात हा घंटा वाजतो ना तेवढंच आपल्या मनात सुद्धा ज्ञानाचा घंटा वाजला पाहिजे, पण तो वाजत नाही. अज्ञानाचा जास्त वाजतोय देवाचा. इकडे बी बघा उशीवर नाही झाली.
उलटी होईल सोबत काय चालू करायचं लक्ष आणून देतो. सदर श्री आत्मतीर्थ पांचाळेश्वर येथील हे महानुभाव पंथाचं महत्त्वाचं स्थान आहे. तालुका गेवराई, जिल्हा बीड. या तीर्थस्थानाला देवाच्या स्नानासाठी भांडे येण्याची सेवा म्हणजे काही मर्यादित तीन हंडी, एक गंगाळ, एक तांब्या असं दिलं. ह्या एक हंडा आहे नवीन, मधलं गंगाळ, हे 2 हंडे, अशी ही सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. बाबांच्या हातात तांब्या ठेवा. बाकीची इकडे ना बाबा, बाकीची इकडे असेल. सर्वांनी बाहेर जाता एक तांब्या पैसे ठीक आहे. सर्वांना सादर दंड प्रणाम. आज मी पांचाळेश्वर, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे आहे. हे आहे पांचाळेश्वरचा परिसर. इकडे गुंफा आहे. आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेने इथे थोडी सेवा केलेली, त्याचा संदर्भ देतो. इथे समोर आपल्याला पाईप दिसत आहे. तर हे पाणी पहिल्यांदा अख्ख्या गावाचं ते वेस्ट घाण पाणी होतं. ते इथून असं इकडे जायचं खाली, गटाराचं पाणी आपण म्हणू शकतो त्याला. तर ते पाणी अवधूत गावापाशी जायचं आणि तिथून मग कधी कधी खूप यायचं. तर माझ्या माहितीनुसार या गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत ही पाईपलाईन इकडे खाली म्हणजे गंगेत सोडणार होते. तर आपल्या चक्रवर्ती फाउंडेशन संस्थेमार्फत इथून हा जो पुढे पाईप दिसतो, हा पाईप, या पाईपनं इकडे अशी पलीकडे पार जैन मंदिराच्या पलीकडे नेऊन सोडलेली ही जी माती टाकलेली ही संपूर्ण पाईपलाईन आहे. तर त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री वाडेगावकर बाबा यांच्या प्रयत्नाने. आपण या पाईपलाईनमध्ये काही पाईपचे आपण सहयोग दिलेला आहे. तर हीच ती पाईपलाईन आहे. अनेकांच्या सहयोगातून, तुमच्या सर्वांच्या, बऱ्याच जणांच्या सहयोगातून हे कार्य झालेलं आहे. तर असा सेवा करण्याचा योग येऊ अशी प्रार्थना आहे, जेणेकरून हे जे गावाचं गटार पाणी होतं ते स्थानाकडे जाऊ नये म्हणून इकडे काढले.